आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना कधी व कोणत्या महिलांना हप्ता मिळणार ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तर आता लाडक्या बहिणींचा हप्ता केव्हा जमा होणार, त्याचबरोबर कोणकोणत्या महिलांना जमा होणार, ज्या महिलांनी ई-KYC केली नसेल त्या महिलांना काय करावे लागेल, त्याचबरोबर लाडकी बहिणीचा पुन्हा एकदा हप्ता येण्यासाठी महिलांनी काय करावे, ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आतापर्यंत जर आपण बघितलं तर जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते हे महिलांना जमा झालेले आहेत, परंतु आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही. तर आता महिलांचा जो हप्ता येणार होता तो महिलांना अपेक्षा होती की आता 2100 रुपये येणार की 1500 रुपये. आधी ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. तर आता झालेलं अर्थ अधिवेशन आपण जर बघितलं तर महिलांच्या खात्यामध्ये जे येणार आहे ते फक्त 1500 रुपये आणि 2 महिन्याचे 3000 असेच येणार आहे. म्हणजे 2100 रुपये येणार नाही, कारण त्या संबंधीची अधिकृत अशी घोषणा ह्या अर्थ अधिवेशनामध्ये झालेली नाही. ती फक्त घोषणा निवडणुकीच्या टायमात होती, परंतु त्या संबंधीचा अद्यापही निर्णय हा लावण्यात आलेला नाही. म्हणजेच महिलांना आता जो हप्ता येणार आहे तो फक्त 1500 आणि 1500 3000 रुपये हे 2 हप्त्याचे येणार, मार्च आणि एप्रिलचे. तर आता बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे हप्ते पूर्वी येत होते, परंतु आता एकाएकी ते हप्ते बंद झाले, तर आम्ही काय करावे. तर तुम्हाला जर हप्ते बंद झालेले असेल आणि तुम्ही जर पात्र असाल, म्हणजे जर तुमचे यापूर्वी जर तुम्हाला दुसरा कोणता लाभ मिळत नसेल, म्हणजे जर आपण बघितलं तर तुम्हाला जे पगार चालू असतात की वयोवृद्धाची ती पगार नसेल किंवा नमो शेतकरीचे मिळत नसेल, तर तुम्हाला आता जो हप्ता आहे म्हणजे नमो शेतकरीचे जर 1500 मिळत असेल तर तुम्हाला मिळणार फक्त 500 रुपये. त्याचबरोबर तुम्हाला कोणताही किंवा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसाल तरच तुम्हाला आता इथून पुढे हप्ते, पूर्वी कसे व्हायचे जर सरकारी नोकरीमध्ये असेल सुद्धा तरीसुद्धा बऱ्याचशा महिलांनी लाभ घेतलेला होता. सरकारने यामुळे कडक नियम बनवून आता त्या महिलांना याच्यातून वगळण्यासाठी त्यांनी ई-KYC म्हणजे KYC कंपल्सरी केलेली होती आणि ज्यांनी KYC केलेले आहे त्या महिलांना रेग्युलर हप्ते चालू आहे. परंतु बऱ्याचशा महिला असा आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना हप्ता हा मिळालेला नाही. परंतु असे का झाले, तर एका घरातील 2 महिलांच्यावर हा लाभ घेता येत नाही. जर 2 महिलांच्यावर हा लाभ घेत असेल तर आता इथून पुढे हप्ता हा मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला 2च महिलांना घरातून हप्ता हा मिळतो. म्हणजे तुम्ही जर लाभ घेत असाल आणि पूर्वी 3 महिलांनी घेतला असाल तर 2 महिलांना सुद्धा हा हप्ता लाभ मिळतो. परंतु महिलांचा असं आहे की आम्हाला हप्ता तर मिळेल नाही, आम्ही लाभ घरातून 2च महिला घेतो. तर तुम्हाला तुमचं जे लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल जी वेबसाईट आहे, जी लाडक्या बहिणी वेबसाईटवर जाऊन तिथे बघावे लागेल की कोणता डॉक्युमेंटमुळे तुम्ही अपात्र झालेला असाल. जर त्यामध्ये आधार सीडिंग असो किंवा जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी जे लागणारे जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये जर काही त्रुटी दाखवले असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. म्हणजे ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला महाई सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर भेट देऊन तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे हप्ते चालू करून घेऊ शकता. जर तुम्ही आता अपडेट केलं तर तुम्हाला जो येणारा हप्ता आहे त्यामध्ये पूर्वीचे सुद्धा संपूर्ण हप्ते हे जमा होईल आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ते पुन्हा एकदा सुरळीत चालू होईल. आता महिलांच्या मनामध्ये बऱ्याच महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता केव्हा येणार. जर आपण बघितलं तर अर्थ अधिवेशनही सुरू आहे आणि अर्थ अधिवेशनामुळे तुम्ही जर बघितलं तर नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता हा आलेला नाही आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता आलेला नाही. तर आता अर्थ अधिवेशन 28 तारखेला संपणार आहे. त्यानंतर सरसकट सर्व महिलांच्या खात्यात म्हणजे 1 एप्रिलपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण तर 3000 रुपये जे फेब्रुवारी आणि मार्चचे हे जमा होणार आहे. जर तुम्हाला हप्ता हा मिळालेला नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावे, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी उत्तरही देऊ शकू. म्हणजे ऑफिशियल माहिती घेऊन तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. जर माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.